भारतीय जनता पार्टीचा वंदे मातरम। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माझे जिवलग कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक 14 व 15 मधील माझे प्रेमळ नागरिक, यांना सर्वांना मी नमस्कार करतो। आजचा दिवस हा खरोखर माझ्यासाठी एक भावनात्मक, एक आत्मचिंतन करण्याचा आणि जबाबदारी बाळगण्याचा आज हा दिवस आहे। राजकारणात खूप अनुभव येत असतात, खूप टप्पे येत असतात। माझा प्रवास हा शिवसेनेपासून साहेब चालू झाला, नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये, मग पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड आणि पुन्हा भाजप म्हणजे घर वापसी, असा साहेब हा प्रवास। खूप अनुभव येतात काम करताना राजकारणामध्ये, खूप काही शिकायला भेटतं। प्रवास करत असताना जो निर्णय म्हणजे पक्ष बदलणे वगैरे, हा निर्णय हलका फुलका नसतो। तो समाज, आपल्या नागरिकांना प्रभागातील काही म्हणजे त्यांच्या हक्कांसाठी तो निर्णय घेतलेला होता। साहेब, मी तुम्हाला एकच वचन देतो की माझं एकच हे असेल की मी कोणत्याही म्हणजे प्रभागातील असो किंवा कोणत्याही बीजेपीच्या कामासाठी असो, मी कधीच तुमच्या म्हणजे कधीच कटुता आणून देणार नाही। मी कोणत्याही स्तरावर म्हणजे कोणत्याही कामासाठी कधी अलगर्जीपणा बाळगणार नाही आणि शेवटपर्यंत माणसाचे, बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा माझा निर्धार असेल। वेळ कमी असल्यामुळे शेवटी एकच सांगतो, आज मी परत पुन्हा भाजपामध्ये घर वापसी करतोय, तर मला तुम्ही स्वीकारल्याबद्दल भाजपा पक्षाचं, माझ्या नेत्यांचं, माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मधल्या नागरिकांचं मी खूप खूप आभार मानतो। माझे 2 शब्द संपवतो आणि माझ्या बरोबर आज ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचं पण मी खूप खूप आभार मानतो। आज वर्किंग डे असला तरी आमच्या महिलांनी खूप रजा वगैरे टाकून किंवा साहेब मुलांचे शाळेतून आणायचे तरी पण एवढे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांना, माझ्या ज्येष्ठ नागरिकांना, काकांना वगैरे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। त्याचबरोबर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नालीताई, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, आज मोठ्या संख्येने या इकडे आपण सगळेजण खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये आपल्या सगळ्यांचं आज आपण सामील होत आहे। या कुटुंबामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा जनसेवेसाठी, राष्ट्रसेवेसाठी हा सातत्याने काम करत असतो, झटत असतो। आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण एकदा भारतीय जनता पार्टीची ही जबाबदारी घेतली की आपल्याला अंत्योदयाचा विचार घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचून त्या तिकडे त्यांना न्याय कसा देता येईल या भूमिकेमध्ये आपण सगळ्यांनी काम करायचं। आपण सगळेजण काम करत असताना प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करणं अपेक्षित आहे आणि निश्चितपणे आपण सगळेजण या भूमिकेत काम कराल असा विश्वास आजच्या या बैठकीच्या माध्यमाने मी व्यक्त करतो। येत्या 25 तारखेला अटलजींची जयंती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रदेशाकडनं कार्यक्रम आलेलाच आहे। आता शहराकडनं माननीय रेल्वे साहेब आपल्याला त्या कार्यक्रमासंदर्भातली सूचना देतीलच, पण प्रत्येक ठिकाणी अटलजींच्या जयंतीचे कार्यक्रम हे अतिशय उत्साहामध्ये हे झाले पाहिजेत। सुशासनाचा तो संदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आपण सातत्याने देत असतो, कारण आपलं कार्य हे लोकांसाठी असतं, लोकहितासाठी असतं आणि त्याच्यामुळे लोकहिताच्या दृष्टिकोनाने काम करत असताना प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे। या दृष्टिकोनाने आपण काम कराल अशी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो। आज सगळ्यांचा ज्याचा प्रवेश आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद डॉक्टर साहेब।
हॅलो, आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काही महत्वाच्या व्यक्तीचा प्रवेश होणार आहे. मंचावर उपस्थित भाजपाचे ज्येष्ठ नेते व आमदार संजयजी केळकर, निवडणूक प्रमुख ठाणे महानगरपालिका आमदार निरंजनजी डावकर, निवडणूक प्रभारी सरचिटणीस समीराताई भारती, विक्रमजी भोईर, सचिनजी पाटील, डॉक्टर राजेश मडवी, महिला अध्यक्षा स्वप्नाताई साळवी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींनो, अधिक वेळ मी घेणार नाही. या ठिकाणी आज मयूर शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस शरदचंद्र पवार गट, संदीप पांडुरंग जाधव, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, मंगेश कार्तिक कोळी व नीता मंगेश कोळी, माजी नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस श्री आदित्य सोनकर, अध्यक्षा सुप्नशा फाउंडेशन श्री योगेशजी वडेर, दिलीप वडेर, श्री सीमा वैष्णव, श्रीमती कविता येरुणकर, विष्णू सुरेश पाटील, सिद्धेश सुभाष शिंदे, हेमंत नारिगीकर, शाहू प्रभुदास वानखडे, रामचैन जयस्वाल, इतक्या लोकांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे. आपल्याला सर्वांना प्रवेशानिमित्त मी सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण भारतीय जनता पार्टीच्या या महापरिवारामध्ये लवकरच सहभागी होणार आहात. देशामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन झालं आणि 2014 साली जी मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत घोषणा दिली गेली पार्लमेंटचे 75, ती खरोखर पूर्णपणे साकारताना आपल्याला दिवसेंदिवस दिसत आहे. एक काळ होता स्वातंत्र्यानंतरचा, स्वातंत्र्य चळवळ होती, त्याचं नाव होतं काँग्रेस. गांधीजींनी त्यांना सांगितलं की सत्ता स्थापन झाल्यावर या काँग्रेसचं नाव तुम्ही विसर्जित करा आणि राजकीय पक्षाला दुसरं नाव द्या, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. 70 वर्ष ते वापरलं, आपोआप आता विसर्जित व्हायच्या पाळीवर त्यांची स्थिती आलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी जनसंघ यांनी 1952 सालापासून सुरुवात करून 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना करून एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आधार घेऊन जो प्रवास सुरू केला तो इथपर्यंत आला. हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठाणे शहरात आपण प्रवेश करत आहोत. त्या ठाणे शहरात देखील त्या काळापासून भारतीय जनसंघाचा, भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येत होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. रामभाऊ माळगे यांच्या रूपाने 2 खासदार होते, त्यापैकी रामभाऊ माळगे भारतीय जनता पार्टीचा एक खासदार. या ठाणे समस्त जिल्ह्याची एकच लोकसभा होती. नंतर कापसे होते, नंतर जगन्नाथ पाटील होते, मग ती शिवसेनेने घेतली. पण इथे मूळ आधार हा भारतीय जनता पार्टीचा जनसंघाचा होता, हे मी सांगू इच्छितो. त्यानंतर दुसऱ्या जनता दल पार्टीच्या राजवटीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे गम कोळी हे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. आणि त्यानंतर बराच काळ आपल्याला थोडस राजकीय विजन वास म्हणणार नाही मी, पण राजकीय थोडस आपण दुर्लक्षित अशा स्थितीत राहिलो. ठाणे शहरात 30 वर्ष राहिलो. आणि त्यानंतर 2014 साली जसा मोदीजींचा उगम झाला, त्याआधी एकदा वाजपेयी 3 वेळा पंतप्रधान झाले. आणि मग 14च्या मोदींच्या उगमानंतर 2014ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा 4ही विधानसभेत ठाणे शहरातल्या, ठाणे शहर विधानसभा, कोपरी पारपागडी विधानसभा, ओळा माजिवडा विधानसभा आणि कळवमरा विधानसभा इथे भारतीय जनता पार्टीने तुल्यबळ लढत देत ठाणे शहराचा शिवसेनेचा तथागत असलेला बालेकिल्ला हा संजय केळकर यांच्या रूपाने आपण काबीज केला. आणि एक आपला आमदार 30 वर्षांनी पुन्हा एकदा ठाणे शहरात निर्माण झाला. कोपरी पाचपाडीत देखील मी स्वतः उभा होतो, मला 50,000 मतदान मिळालं होतं. त्यानंतर आपल्या युतीच्या राजकारणात आपण हिंदुत्वाच्या विचारावर मित्रपक्षासोबत राहत सतत सोबत राहून महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी, देशाच्या हितासाठी आपण एकत्र राहत आहोत. आजही आपली युती बरकरार आहे. राज्यात युती आहे, केंद्रात युती आहे. शिवसेना धनुष्यबाण ही आपल्या सोबत आहे आणि आपण चांगलं राज्य तुर्तास करत आहोत विकासाचं. ठाण्यात देखील येणाऱ्या काळात
आम्ही कार्यकर्ते जमले, त्यामुळे जे आहे ते मांडायला मला असं वाटतं काही हरकत नाही. युती राहावी या दृष्टिकोनातून आम्हाला सांगण्यात आलंय वरिष्ठांकडून, त्यानुसार काही ज्या जागा आहेत त्या काढून आपण शिवसेनेला आणि आपल्या वरिष्ठांना पाठवलेल्या आहेत. त्या जागांवर हिकमत वरिष्ठ पातळीवर ते करतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा आपल्याकडे जवळपास 131 पैकी 129 जागांवर उमेदवार इच्छुक आलेले आहेत. त्याची संख्या 500च्या वर आहे. अशी आपली सध्या स्थिती आहे. आता हे देखील मी आता नावं घेतलं, ही मंडळी सर्व प्रवेश करत आहेत, एका मोठ्या विचारात प्रवेश करत आहेत. इथे व्यक्तिवाद नाहीये तर विचारवाद आहे आणि त्या विचाराच्या अंतर्गत आपण येत आहात. आपला जास्त वेळ मी घेणार नाही. इतिहास सांगितला कारण आपल्याला पुढे इतिहास घडवायचा आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू देखील शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आठवण करून दिली की ठाणे हा भाजपचा अगोदरपासूनच एक महत्वाचं ठिकाण होतं. आता परत ते त्या दृष्टीने वाटचाल करायला लागलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मयूर असेल, संदीप असतील, मंगेश, सगळे मंगेश माझ्याबरोबर बोर्डात होता. हे जुने सहकारी आहेत, ठाण्याचे रहिवासी आहेत पहिल्यापासून. आपण सगळे एकत्र वाढतो. आपण सर्व एकच आहोत. फक्त पक्षीय विचारधारांमुळे आपल्याला या निवडणुका लोकशाहीमध्ये लढाव्या लागतात आणि जो विचार आपल्याला पटत नाही त्याच्या समोर निकराने उभं मात्र राहावं लागतं. त्याच्यामध्ये दोस्ती यारी मैत्री बघून चालत नाही, कारण ही एक प्रक्रिया आहे लोकशाहीची. हा देश कसा चालणार, हे राज्य कसं चालणार, हे शहर कसं चालणार, हे ठरवणारी प्रक्रिया, हे शहर कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी प्रक्रिया म्हणजे निवडणूक आहे. त्यामुळे ती निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागते. निवडणूक दुश्मनी नसली तरी स्पर्धा पराकोटीची घडते. कारण आपल्याला आपल्या विचाराचा झेंडा आपला देश चालवण्यासाठी, शहर चालवण्यासाठी रोवायचा असतो. आपण त्याच उर्मीने, त्याच तळमळीने, त्याच स्फूर्तीने येणाऱ्या दिवसात काम कराल आणि भारतीय जनता पार्टीचा जो राष्ट्रवादाचा विचार आकर्षित होऊन नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीसांसारख्या उत्तुंग नेतृत्वाला आकर्षित होऊन आपण जे भारतीय जनता पार्टीमध्ये आलात ते सार्थक ठरवाल अशी आपल्याकडे अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम. यानंतर माननीय आमदार संजयजी केळकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, या शहराचे अध्यक्ष संदीप गेले, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व सरचिटणीस, पदाधिकारी आणि पक्ष प्रवेश इच्छुक असलेले कार्यकर्ते, बंधूंनो आणि बहिणींनो, या दोघांनाही आपले विचार आपल्या समोर मांडले. हा सगळा निवडणुकीचा काळ आहे. प्रचंड उत्साह आहे. भारतीय जनता पार्टीच्या तर कार्यकर्त्यांमध्ये जास्तच उत्साह आहे. सगळी आपली प्रक्रिया सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रात, जिल्ह्यात, शहरामध्ये अनेक पक्षाचे किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. आता जो निकाल आला हातामध्ये, तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये आम्हीच नंबर 1 वर आहोत. ठाणे जिल्ह्यामध्ये पण नंबर 1 वर आहोत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वाधिक आमदार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. हे सगळं का होतं? एक काळी भारतीय जनता पार्टीकडे 2च खासदार होते संबंध देशभर, आणि त्या 2चे किती झाले? कारण भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे, भारतीय जनता पार्टीची जी देशहिताची भूमिका आहे, राष्ट्रभक्तीची जी भूमिका आहे, याच्याकडे आकर्षित होणारी संख्या जो आहे ती मोठी आहे, जनाधार मोठा आहे आणि त्याच्यामुळे लोक पार्टीमध्ये येत आहेत. आता काँग्रेसचे देखील आता 1-2 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने महत्वाचे पदाधिकारी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये जॉईन होतील. ही सगळी जी प्रक्रिया आहे त्याचं कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष म्हणून काम करतोय, सरकारमध्ये असताना सरकार पक्ष म्हणून ज्या पद्धतीने जनतेचं काम करतोय आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रभाव आहे, लोक प्रभावित आहेत. आज तर महिलांची संख्या मोठी आहे. विधानसभेला आमच्या लाडक्या बहिणींनी फार मोठा चमत्कार केला, परिवर्तन केलं. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास दाखवला
आणि त्या सगळ्या कारणाच्यामुळे प्रत्येक घटकाला न्याय देणारा, प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणारा आणि सबका साथ सबका विकास करणारा हा एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, अशा पद्धतीचं या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आज देखील मोठ्या संख्येने प्रमुख माणसं, प्रमुख लोक या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आणि त्यामुळे मी त्यांचं स्वागत करत असताना भारतीय जनता पार्टी ही कोणालाही डावलत नाही, कोणाचाही अपमान करत नाही, सगळ्यांना सन्मान करतं. कारण की ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. या कंपनीचा कोणी एक बॉस नाही. इथे प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा शेअर होल्डर आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता ही आमची संपत्ती आहे. त्या जोरावर भारतीय जनता पार्टी राखेतून फिनिक्स पक्षासारखी उडत जाते आणि मोठी झेप जी आहे ती घेत जाते. आणि त्याच्यामुळे इथे कोणावरून अडत नाही. याल तर सह, नाही तर त्यांच्या विना आम्ही आमचा विचार घेऊन, आमची भूमिका घेऊन काम करत राहू, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचं आम्ही या पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये सहभागी व्हावं. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद याच्यामुळे वाढत असते. विशेष करून वागळे इस्टेट भागामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे. आणि निश्चितपणे त्याचा उपयोग जो आहे तो निवडणूक असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या योजना असतील, काम कार्यक्रम असेल, याच्यामध्ये निश्चित त्याचा उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या तर्फे स्वागत करतो. मला वाटते हा कार्यक्रम जो आहे तो काही दिवसापूर्वी ठरवला होता. आता सिग्नल मिळालेला आहे. मला निरंजनने सांगितलं की आता बरोबर आम्हाला सिग्नल मिळालेला आहे. आचारसंहितेचं टेक्निकल कारण आहे, त्याच्यामुळे तो त्यांनी थांबवला होता. निरनिराळ्या चॅनलवर निरनिराळा जरी येत होतं, परंतु त्याच दिवशी आचारसंहिता लागली आणि त्याच दिवशी सगळीकडे बॅनर आणि झेंडे लागणं हे आचारसंहितेचा भंग ठरतो. आणि त्याच्यामुळे तो आता राहिलेला कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आज संपन्न होतोय. मी पुन्हा